धन्य ते ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा। 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 शिवरात्रीच्या दिवशी आपण ही कथा ऐकली पाहिजे आणि ही कथा ऐकली तर काय फळ आहे। इच्छिले पावती सर्व काही, इच्छिले पावती सर्व काही। काय आपली इच्छा असेल, वासना असेल, आशा असेल, त्या सर्व आपल्याला मिळतात द्यावं या महाशिवरात्रीच्या कथा ऐकताना। एवढं महत्व आहे शिवरात्रीचं, म्हणून संत नामदेव महाराज वर्णन करतायत। नम म्हणे शिव अक्षरे जपती सज्जन निरंतर। धन्य ते ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा। धन्य ते ऐकती ऐकती शिवरात्रीची कथा। भगवान शंकर जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्ध अनमृत आनंदे वर्षती आनंदाच्या वर्ष करणारे देव शंकर भोला भाला रे जगाचा पालनवाला। जनार्दन स्वामी नेहमी म्हणायचे जगाचा पालनवाला आहे, नारायण पालनहार आहे। भगवान शंकर नारायण आणि जगाचा पालनहार आहे। देवा हो, भगवान शंकर किती शुद्ध आहे, किती उदार आहे। आणि म्हणून ही महाशिवरात्रीची कथा कशी घडली। ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू या दोघांमध्ये भांडण कुठं नाही देवा, आहे का नाही। ब्रह्मदेव म्हणाले मी मोठा, भगवान नारायण म्हणले मी मोठा आहे, तुला जन्म दिलाय मी। ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने सांगितलं नाही नाही, मी सगळी प्रजा उत्पन्न केली, मी मोठा आहे। आपल्याला तो वाद जास्त वेळ लावून नाही धरायचा, वेळ कमी आहे, 10 ते 12 आहे आपला। देवा हो, वाद विकोपाला गेला, मग त्या दोघांच्या भांडणामध्ये देवा हो। थोडक्यात आज महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर दोघांच्या मध्ये ज्योतिर्रूपानं प्रगट झाले। बोले भगवान शंकर की जय। दोघांच्या मध्ये लिंग ज्योतिर्लिंगाने असं प्रगट झाले प्रकाश रूपानं देव। आणि मग डोळे देव झाले। भगवान शंकर प्रगट झाल्यानंतर सांगितलं काय वाद करतात, कोण मोठं आहे आता ते लिंग त्यांच्याहून मोठं। आणि मग सांगायला लागला का मी काय मोठं नाही काय नाही। तर ती कथा शिवरात्रीच्या दिवशी घडलेली देव आज प्रागट्य झालंय भगवान शंकराचं। जसं संतांचं प्रागट्य दिन होतं, जन्मदिन होतं, ज्या दिवशी प्रागट्य झालं, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, आहे का। माऊलीचा अवतार प्रगट झाला, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। भगवान शंकर प्रगट झाले दोघांच्या मध्ये ज्योतिर्लिंगानं। आपण ज्योती लावतो ना, कशी ज्योत, असं लिंग रूपाने प्रगट झाले म्हणजे ज्योतिरूपाने झाले म्हणजे ज्योतिर्लिंग। असे किती ठिकाणी निर्माण झाले, 12 ठिकाणी द्यावं। 12 नावाला फार महत्त्व आहे, 12 राशीला फार महत्त्व आहे, 12 महिन्याला फार महत्त्व आहे। असे 12 जसं
भगवान गणपती बाप्पाची 12 नावं. सुमुख चैव एकदंतश्च कपिलो गजकर्णका लंबोदरच विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र गजानन. 12 नावं एका श्लोकामध्ये. सोपं आहे. सुमुख चैव एकदंत, चांगलं मुख आहे भगवान गणपती बाप्पा. सुमुख चैव एकदंतच्च कपिलो गजकर्णका, असं 12 नावं. असं 12 ठिकाणी भगवान शंकराचं ज्योतिर्लिंग प्रगट झालेलं आहे देवा महाशिवरात्री दिवशी. म्हणून 12 ज्योतिर्लिंगाला फार महत्त्व आहे. आज ज्या ज्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे देवा, आपण भाग्यवान आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये. भगवान त्र्यंबकराज, त्र्यंबकराजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी गंगा त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळझुळ गंगा वाई श्री. भगवान त्र्यंबकराज, भगवान भीमाशंकर पुण्याजवळ भीमाशंकर, भगवान कृष्णेश्वर वेरुळा, भगवान परले वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ, हे 5 ज्योतिर्लिंग. बाबा वैद्यनाथ बिहारमध्ये अजून, नागेश्वर भगवान द्वारकाजवळ आहे अजून डबल लिंग. पण हे पहिल्या वैद्यनाथांचं आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग द्या. किती भाग्यवान आहे. भगवतीची 51 पीठ आहे, पण 3.5 पीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये. माहूर रेणुका माता, तुळजापूर तुळजाभवानी, कोल्हापूर महालक्ष्मी आणि सप्तशृंगी माता, नांदूर आहे का वणीगड. किती भाग्यवान आहे आपण. आणि भगवान गणपती बाप्पाचे अष्टविनायक अजून 3.5 पीठ म्हणजे गणपती बाप्पाचे सुद्धा बरं का आपल्या महाराष्ट्रामध्ये. पद्माला गेले कोणी तुम्ही? राजूरचा गणपती, जिथं जिथं गणपतीचे स्थान द्यावं तिथं जाऊन या द्यावा. बघा काय ऐश्वर्य भगवान. अष्टविनायक सद्गुरू गणेश बाबा 108 वेळेस त्यांनी पायी अष्टविनायक केलंय. पायी त्या काळी. एकदा का होईना जा देवा अष्टविनायकला. महाराष्ट्र दर्शन म्हणून आपल्या 3.5 पीठाचा आता रस्ता होतोय. 3.5 पीठ मध्ये कोणतरी विरोध केला तर किती विघ्न आलं. देवा हो, आडवं येऊ नये. पुढं चांगलं होत असेल तर असं मध्ये येऊ नये. हे नका करू ते नका करू. होतंय ना, चांगलं होतंय ना, तर त्याला अनुमोदन दिलं पाहिजे देवा. जिथं चांगलं कार्य आहे, जिथं चांगलं कार्य नाही तिथं तुम्ही अनुमोदन नका देऊ. पण जिथं चांगलं कार्य चालू आहे तुम्हाला आपले ते कुलदेवता आहे, कुलदेवी येते, कुलस्वामिनी आहे. आणि तिथं जाण्यासाठी आपल्याला काही वेळात, काही क्षणात, काही कमी वेळात आपल्याला जाता येईल अशा पद्धतीनं ते. आणि म्हणून मागं एका जणाने सांगितलं जर विरोध केला कोणतरी तर केवढं विघ्न आलं. 2025ला 6 महिने पाणी शेतकऱ्यांनी विरोध केला. तर पाणीच पाणी, घ्या पाणी आता. आणि मग त्यांनी सांगितलं का थोडं थांबलं, आता सुरू होतंय वाटतं असं ऐकण्यात. सांगायचं तात्पर्य असो, तुम्ही म्हणाले काय सांगू राहिले. पण 3.5 फूट आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, ध्यानात ठेवा. महर्षी व्यासाने देव हो 18 पुराण आहे. त्यामध्ये शिवपुराण, स्कंदपुराण, त्यामध्ये भगवान महर्षी व्यासाने या 12 ज्योतिर्लिंगाचं फार महत्त्व दिलं. सौराष्ट्र सोमनाथम च श्रीशल्य मल्लिकार्जुनम उज्जनीय महाकालम ओंकारम ममलेश्वरम केदारम हिमवत् पृष्ठे डांकिन्यां भीमशंकरम वाराणसी विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे वैद्यनाथम जिता भूमो नागेशम दारुकावने सेतुबंधे च रामेशम कृष्णशम च शिवालये.
निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामींनी आपल्या नित्यनेम विधीमध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगितलेले आहे. हे 12 ज्योतिर्लिंग नुसतं दररोज पठन केलं या कृष्णजमचं शिवालय द्वादशैतानी नामानी म्हणजे 12 ज्योतिर्लिंग. प्रातरुत्थाय पठेत, प्रात म्हणजे सकाळी पहाटे दिवस उगायच्या आत. प्रातरुत्थाय पठेत सप्त जन्म कृतम पापम, 7 जन्माचं पाप जातं. किती? 7 जन्माचं. एक बिल व्हायला बेलपत्र व्हायला तर 3 जन्म आहे की नाही. आणि 12 ज्योतिर्लिंगाचं नुसतं स्मरण केलं तर सप्त जन्म कृतम पापम स्मरणेन विनश्यती. यम यम कामपेक्षेव, आपली काय अपेक्षा असेल, यम यम कामपेक्षेव कटिशाती नरोत्तम तस्य तस्य फलप्राप्ती. तशा प्रमाणे आपल्याला भविष्याती न संशय, त्याच्यात संशय नाही, मिळणारच आपल्याला. आणि म्हणून कर्मक्षयो भवे तस्य यस्य तुष्टो महेश्वर. भगवान महेश्वर प्रसन्न होतो देहो. असं या 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व आहे. आणि म्हणून 12 ज्योतिर्लिंग आजच्या सत्संगामधून आपलं जे ओंकारेश्वर आहे का नाही, म्हणजे 4थं ज्योतिर्लिंग आहे. किती? सौराष्ट्र सोमनाथ, श्रीशल्य मल्लिकार्जुनम 2, उज्जैनी महाकाल 3, आणि ओंकारम अमलेश्वरम. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर 2 ज्योतिर्लिंग. जे कोणी गेले असेल त्यांना माहिती आहे का. आता हे 12 ज्योतिर्लिंग 12 राशीचे कितीतरी मंडळी त्यांनी सांगायला पाहिजे. मग आज योग आला. 12 ज्योतिर्लिंग 12 राशीचे ध्यानात राहील ना. पाठ करा. आपली कोणती रास आहे ती पहा. फार सुंदर आहे, खास तुमच्यासाठी. मोठा महापर्व काळ आणलाय देवा. भगवान सोमनाथ पहिली रास आता मेष आहे का. मेष राशीचं आहे भगवान. म्हणलं सौराष्ट्र सोमनाथ पासून सुरू केला असं काय माहिती, पण जेव्हा ग्रंथात बघितलं पहिली राशी मेष, आणि म्हणून मेष राशीचे भगवान ज्योतिर्लिंग भगवान रामेश्वर आहे. रामेश्वराय शिव रामेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वरा, हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. स्वतः भगवान श्रीरामाने वनवासात गेल्यानंतर रावणाला मारायचं. 14 विद्या 64 कला निपुण 14 चौकड्याचं राज्य, एवढ्या मोठ्या आहे की नाही, राजा रावणाला मारायचं. आणि म्हणून भगवान श्रीरामाने स्वतः रामेश्वराची स्थापना केली. देवा हो, आपलं भारताचं शेवटचं टोक रामेश्वरम जरूर जा द्याव. 21-22 बिघ्याचं मंदिर आहे. बिघे 4 कमानी आहे, चोळराजांनी बांधलेलं आहे. जर ह्या कमानीने गेलं 4 कमानी
त्याच कमानीने परत त्या कमानीवर आपण येऊ शकत नाही. 21-22 बिघे एवढं मोठं आहे आणि 21 कुंड गोड पाण्याचे एकदम मस्त. जे कोणी गेले असेल त्याला माहिती आहे. स्नान करा द्यावं. पहिलं समुद्र स्नान, रामेश्वरला समुद्र द्यावं म्हणून अशा समुद्रकाठी भगवान रामेश्वराचं वास्तव्य आहे. भगवान ज्योतिर्लिंग, रामेश्वराचं ज्योतिर्लिंग ते मेषराशीच देवा. ज्यांची कोणाची मेषराश असेल त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकदा का होईना रामेश्वरला जा देवा. मस्त समुद्र स्नान करा. 21 विहिरी आहे, गोड पाण्याचं स्नान करा आणि भगवान रामेश्वराचं दर्शन घ्या. कृतार्थ व्हाल देवा. किती महिमा आहे देवा. भगवान शंकर तिथं ज्योतिर्लिंगानं प्रगट झाले. स्वतः भगवान राम ज्याचा ईश्वर ते रामेश्वर आणि ज्याचा ईश्वर राम ते रामेश्वर. काय महिमा आहे रामेश्वर भगवंताचा. आणि म्हणून मेष राशीसाठी नोट किया जाय बाई. माहिती राहू द्या. कोण सांगेल व तुम्हाला? गुजईनं हित कोण सांगे. माऊली म्हणताय हरिपाठामध्ये तुम्हाला तुमचं हिताचं, तुमच्या उद्धाराचं, तुमचं कल्याणाचं कोण सांगेल तर ज्ञानदेव सांगे. दृष्टांताची माता. हा दृष्टांत तुम्हाला दिलाय. साधूच्या संगती तर नको. फक्त साधू सांगतात गुजईनं हित कोण. आपलं गुज हितगुज साधू संतच सांगू शकतात द्यावं. म्हणून किती सुंदर आहे. भगवान रामेश्वर मेष राशीचे आहे. जरूर जा द्यावं. आपल्याला 12 राशी पाहायचंय, बस आपली सेवा संपायची. फार सुंदर आहे, खूप आहे मोठा. अजून राहील ना ध्यानात. मेषराश, एक गाव 2 तुकडे. काही कुठला विचार करत नाही. मेष म्हणजे मेंढा. एकदा खाली मान घातली का चालले. मेष राशीने आपल्या जीवनामध्ये नवग्रह कथा झाली देव भगवान नीलकंठेश्वर तिथे ऐकलं असेल तुम्ही. मेष राशीनं बाकीच्या ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी मन घालून बसू नये. आपली बुद्धी घालून बसू नये. बुद्धिवान असतात नाही. बाकी ठिकाणी मन आटकून ठेवू नये, बुद्धी घालून ठेवू नये. एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी स्थिर करावं मन. चंचल असतं त्यांचं मन. म्हणून इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडं. आणि मग 17 ठिकाणी मन घालून बसल्यानंतर मग गणगण करत बसतात मेषराशीची मंडळी. तर गणगण न होता आपण जे ड्युटी असेल, जे कार्य असेल, जे काम असेल ते मस्तपैकी करा. हे करू ते करू, हे झालं का ते करायचं, ते झालं का इकडं इन्व्हेस्टमेंट झालं लगेच प्लॉट घ्यायची, लगेच गाडी घ्यायची, याच्यात मिळंन का त्याच्यात मिळंन का याच्यात 17 ठिकाणी ते करून ठेवतो. आणि मग आंधळी मारीन दोन्ही खळे उकली. श्रीराम जय राम जय जय राम. 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 पस्तावा करायची पाळी येते द्याव. आणि मग म्हणतो सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. हे करू का ते करू, हे करू का ते करू. सांगा मी काय करू. सांगा मी काय करू. भक्ती करूनी जो पोट भरे, भक्ती करुणी जो पोट भरे. तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. अरे मानवा तू नको घाबरू, अरे मानवा तू नको घाबरू. सांगा मी काय करू. सांगा मी काय करू. आणि म्हणून काय करू असं पस्तावा येणार नाही द्यावं. म्हणून मेष राशीने भगवान रामेश्वराची मस्त पूजा करायची. नाही जाता आलं आपल्या जीवनामध्ये, परिस्थिती नसेल तर ओंकारेश्वरालाच रामेश्वर माना ना तुम्ही.
जनार्दन स्वामी सांगायचे, यत्र यत्र स्थितो देवा सर्व व्यापी महेश्वरा. यत्र यत्र स्थितो देवा सर्व व्यापी महेश्वरा. मुलाला नाही जाता आलं आहे का नाही, तर भगवान ओंकारेश्वर आपल्या जवळ आहे ना, भगवान रामेश्वराला म्हणा. म्हणून मेष राशीचे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी भगवान रामेश्वर आहे. दुसरी रास आहे वृषभ, म्हणजे बैल बरं का, रागना देऊ कामाचा माणूस बरं का. म्हणजे बैल कामाचा राहतो, बैलाकडनं का भाऊ कोणा काय की नाही, विनोद सोडा द्यावं लगेच माणसं. म्हणजे बैल म्हणलं का, अहो बैल म्हणजे वृषभ, त्या बैलावर सुद्धा भगवान शंकर आहे ना. आता माझा टाळ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बैल की सवारी करे, बैल की सवारी करे, डमरू बजाए, जग के ताप हरे सुख पैदा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. काय मानू नका. बैल की सवारी करे, कोणाची वृषभ रास असेल तर फार धन्य माना. आपल्यावर सवारी करताय भगवान शंकर, किती भाग्यवान रास असेल. देव हो, या वृषभ राशीचे ज्योतिर्लिंग भगवान सोमनाथ आहे. पहिलं ज्योतिर्लिंग सौराष्ट्र. सोमनाथाय नाथाय नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सोमनाथाय नाथाय नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. भगवान सोमनाथ, भगवान चंद्र करता, चंद्राला लक्षाचा साप म्हणजे सासऱ्याचाच शाप मिळवून गेला, तुला क्षयरोग होईल. आणि म्हणून क्षयरोग झाल्यामुळे भगवान शंकराची तपश्चर्या भगवान चंद्राने सौराष्ट्र म्हणजे समुद्राच्या काठी खडतर अशी तपश्चर्या केली आणि भगवान सोमनाथाला ज्योतिर्लिंगाच्या रूपानं प्रगट केलं साक्षात. भगवान सोमनाथ भगवान की जय. प्रसन्न झाले आणि सांगितलं की याच ठिकाणी राहा. आणि म्हणून पहिलं ज्योतिर्लिंग आपण म्हणजे मेष राशीचं ज्योतिर्लिंग रामेश्वर पाहिलं, ते समुद्रकाठी. आणि दुसरं म्हणजे सोमनाथ भगवान हे सुद्धा समुद्रकाठीचे आहे. आणि म्हणून ज्यांची वृषभ रास असेल त्यांनी एकदा का होईना गुजरातला म्हणजे सौराष्ट्र या राज्यामध्ये सोमनाथला आपण एकदा का होईना जा. मस्त गोमती नदी तिथं भगवान श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाचं तिथं महानिर्वाण झालं आहे. प्रभास क्षेत्र आहे त्या ठिकाणी द्यावं, जरूर जा द्यावं. आपल्या आयुष्यामधून एकदा का होईना बरं का, वर्षातून एकदा का होईना किंवा महिन्यातून आहे का नाही, महिन्यातून एकदा किंवा 12 महिन्यातून 6 महिन्यातून 15 दिवस का होईना आपण जाऊन आपल्या ज्योतिर्लिंगाला किंवा अशा तीर्थयात्रा केली पाहिजे द्यावं साधू संतांना. इकडं लक्ष द्या सगळ्यांनी, शांत बसवा. सोमनाथ भगवान आले काय? चक्र मार. हां कोणाचं ते घ्या ना. वायर जोडलेले राहतील ती तुटून जाते द्यावं. काही ते बी काय करतील काहीतरी कार्यक्रमात ॲड पाहिजे ना, काहीतरी ॲडव्हर्टाईज पाहिजे. जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना, जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना. म्हणून वृषभ राशीच्या माणसाने, बाई असेल पुरुष असेल, त्यांनी एकदा का होईना सोमनाथला जा द्यावं. जवळच आपल्या महाराष्ट्राला खेटून गुजरात आहे की नाही.
घन चोखो आहे. मस्त आहे. सगळं गुजराती मंडळी द्यावं तुम्हाला खायला प्यायला एकदम मस्तपैकी मजेच मजे मस्तपैकी एकदा जाऊन याचं देवा. वृषभ राशीच्या मंडळींनी सोमनाथ भगवान आणि म्हणून पहिलं ज्योतिर्लिंग जे आहे सोमनाथ आहे ते वृषभ राशीचं आणि त्यांच्यामध्ये आलं त्यांना आहे की नाही वृषभ राशीमध्ये आलं ते. आणि म्हणून वृषभ राशीच्या लोकांनी सोमनाथला जायला पाहिजे. तिसरी रास आहे मिथुन. इथून आणि तिथून 7व्या महिन्यानंच लगे आईच्या नाही का पोटातून बाहेर. म्हणजे मिथुन राशीची मंडळी इतकी गडबड करतात. कुठं जरी गेलं तर काही हातातून पडणच. आपण नाही म्हणता हे फुटलं ते फुटलं इडं लागलं तिडं गेलं. खूप गडबड करतात मिथुन राशी. इथून तिथून आहे ना स्वतःला समजतं इथून मिथून आणि कपडे आणता इथून तिथून. विनोद सोडा द्यावा. मिथुन राशीची मंडळी 7व्या महिन्यातच गाय त्यांना सगळं कायम चेंज व्हायचं. कायम चेंज पाहिजे कायम बदल पाहिजे. सकाळी ही भाजी ना संध्याकाळी ती भाजी नको आहे त्यांना. सकाळी हा मित्र संध्याकाळी दुसरा मित्र. अजून सांगू दुसरं. विनोद सोडा द्यावं. म्हणजे असे मिथुन राशीची मंडळी द्यावं. म्हणजे त्यांना कायम चेंज पाहिजे बदल पाहिजे त्यांचे द्यावं. असे मिथुन राशीचे. मिथुन म्हणजे 2 स्वभावाचे. इकडं लक्ष द्यावं. तिसरी राशी आहे मिथुन. मिथुन म्हणजे 2 स्वभावाच्या राशी. आपल्या 12 राशीमध्ये 2-2 स्वभावाचे 4 राशी आहेत. मस्त ऐका सुंदरपैकी. कुठंच ऐकायला नाही कोणत्याच शिवकथेमध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार नाही येत. स्पेशली शिवकथा आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. मिथुन रास भगवान नागेश्वर. इकडं लक्ष द्या. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका देव. भगवान नागेश्वर नागनाथ पुढे आहे परळी वैजनाथ नाही औंढा नागनाथ. ज्या ठिकाणी द्या हो औंढ्याला तुम्ही जर गेले तिथं एवढं मोठं आहे भगवान नागेश्वराचं. संत नामदेव महाराज कीर्तन करायचे. तेथील ब्रह्मवृंदाने सांगितलं ओ नामदेव महाराज इथं कीर्तन नका करू. मग मंदिराच्या पाठीमागं करा. तुम्हाला काय तुमचं काय कीर्तन बिर्तन करायचं ते मागं करा. चला मागं जा. इथं नंदीच्या पुढं म्हणजे का इथं पुढं मंदिराच्या पुढं करायचं नाही. द्याव हो संत नामदेव महाराज. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. या संत नामदेव महाराजांच्या कीर्तनात भगवान पांडुरंगानं यावं. तिथं भगवान शंकराचं कीर्तन संत नामदेव महाराज करतायत. हर हर शंकर साम सदाशिव हर हर शंकर साम हर हर शंकर साम सदाशिव 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 हर हर शंकर साम सदाशिव. नाम तुझे बरवेगा शंकरा. नाम तुझे बरवेगा शंकरा. नाम तुझे बरवेगा शंकरा. हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा हर हर बरवेगा देवा शंकरा. शंकरा शंकरा. नाम तुझे बरवेगा शंकरा. नाम तुझे बरवेगा शंकरा. नाम तुझे बरवेगा शंकरा. का गोड नामदेव महाराजांनी चाल लावली. हर हर बरवेगा देवा शंकरा मस्त भजन कीर्तन झालं. हो मंदिराच्या पाठीमागे जाऊन बा कीर्तन करा. आणि देवा हो केवढं मंदिर आहे जाऊन पहा. एवढं मोठं मंदिर. फिरले देऊळ फिरले देऊळ जगामध्ये ख्याती. फिरले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा
देवा हाती दूध प्याला. भगवान नागेश्वर लगेच मागं फिरले. जिकडे कीर्तन चालू आहे, कीर्तन सांग होय अंग हरिरूप. केवढं कीर्तनाला महत्त्व आहे द्यावं. म्हणून जिथं कीर्तन म्हणजे भजन बरं का, काही ठिकाणी कीर्तन म्हणजे भजन आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये संकीर्तन. भजन कीर्तन जिथं संकीर्तन भजन कीर्तन तिथं गेलं पाहिजे. देव साक्षात कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, साक्षात भगवंत येत राहतो. टाळे वाजवा द्या. भगवान नागेश्वर फिरले द्या हो. आजही नंदी मंदिराच्या पाठीमागे. नंदी कुठं असतो? भगवान शंकराच्या पुढं असतो ना, आहे की नाही? वृषभारूढा फणिभूषणा दशभुज पंचानना हो. विभूतिमाळा जटा सुंदर गज चरमांबर धरा हो. ते वृषभ समोरच असतात, म्हणजे नंदी समोरच असतं ना. नंदी माघाय द्याव असा भगवान नागेश्वर ज्योतिर्लिंग हे मिथुन राशीचं आहे. जरूर आपल्या जीवनामध्ये औंढा नागनाथला जरूर जा. हे नागेश्वर इकडं द्वारकेच्या जवळ कोणी द्वारकेला गेले असत, द्वारकेच्या काही फरलांगावरच नागेशम दारुकावाने तिकडं दारुक नावाचा भक्त होऊन गेला. त्याच्यासाठी नागेश्वर तिकडं प्रगट झालेले. तिथं पण नागेश्वर आहे. पण स्पेशल आपल्याला महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ जरूर जा द्यावं. आणि मिथुन राशीच्या लोकांनी जाऊन मस्त अभिषेक करायचे ते. आणि तुम्हाला सांगितलं नाही मिळालं तर इथं भगवान ओंकारेश्वर आहेच, त्यात तुम्ही नागेश्वर पहा द्यावं. आणि म्हणून मेष रास झाली, वृषभ रास झाली, आणि तिसरा मिथुन रास झाली. चौथी रास चौथी रास कर्क आहे. कर्क इन द गर्क अँड द वर्क. काय कळालं? कायम काम त्यांच्या कामामध्ये गर्क असतात, आहे की नाही? त्याला कर्क म्हणतात. कर्क रास म्हणजे खेकडा. कोणालाच पुढे जाऊन देणार नाही, नादीच लागू नका त्यांचं. नादच करायचं. आपण म्हणतो ना नाद पुढा. कर्क राशीच्या नादीच लागायचं नाही. अवघड. पुढे जाऊनच देणार नाही देव. त्या कर्क राशीचे ज्योतिर्लिंग भगवान ओंकारेश्वर. आपण किती भाग्यवान आहे. ज्यांशी कर्क रास असेल तर आयतच ओंकारेश्वर भगवंताची इथं प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. किती भाग्यवान आहे इथली मंडळी की ज्यांना ओंकारेश्वर भगवान आपल्या जवळ आहे. ओंकारेश्वर कुठे माहिती आहे? मध्य प्रदेशमध्ये. भगवती पुण्य सलिली नर्मदा मा. नर्मदे हर 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 नर्मदे हर. हो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. अशा नर्मदा काठी देवावं मानधानता म्हणजेच ओंकारेश्वर. हे चौथं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर त्या ठिकाणी स्थापित आहे. देवा हो, कोणी जर गेलं ना ओंकारेश्वराचं खालीच दर्शन घेता आणि लगेच येता. ते जे ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वराचं, भगवान शंकराचे 5 मुख आहे. किती आहे? 5 मुख आहे. असे 5 ज्योतिर्लिंग आहे वर त्या मंदिरातच. एक 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 असं. कोण गेलं सांगा बरं? गेले तर ज्यांना माहिती द्यावं. नाही ओंकारेश्वरला गेले पण ते 5 पाहिले का? ज्यांना ताई सांगताय पहा. जी जी मंडळी ज्यांना माहिती आतापर्यंत नाही समजा गेले तुम्ही, ज्यांची कर्कर असे त्यांनी तर जरूर जा द्यावं. बाकीच्यांनी सगळ्यांनी जायचंच आहे. 12 ज्योतिर्लिंग द्यावं. भगवान शंकराचे हे मोठे स्थान आहे. आपला भगवान शंकर हा सगळ्यांचा बाप आहे. पितामहस जगतो माता धाता पितामह. आपल्या पितामहाचे पिता आजोबाचे आजोबा आहे ते.
विश्वाद्यम विश्वबीजम निखिलम भयहरम पंचवक्तम त्रिनेत्रकम. असा भगवान शंकराचा आपल्या सगळ्यांचे आईवडील भगवान शंकर आहे देवाचं, आणि भगवती पार्वती मा आहे. हां, भगवान शंकर ओंकारेश्वर तिथं मानधाता राजासाठी देव हो, त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपाने स्थापन झालेले. म्हणून कर्क राशीच्या मंडळींनी जलतत्व आहे त्यांचं, चंद्राची रास आहे का नाही, तर त्या ठिकाणी अवश्य नर्मदेचं स्नान होईल. आणि ओंकारेश्वर, ओंकार ममलेश्वर, अमलेश्वर, कोणी ममलेश्वर म्हणतात. 2 ज्योतिर्लिंग म्हणजे ते एकच ज्योतिर्लिंग, पण त्याचं 2 स्वरूप. एक इकडच्या काठी आहे का नाही, उत्तरेच्या काठी ओंकारेश्वर आणि दक्षिण काठी अमलेश्वर किंवा ममलेश्वर. राहीन ध्यानात. कर्क राशीच्या लोकांनी जरूर जा द्या हो, ते भावनिक असतात. भगवान ओंकारेश्वर फार भावनिक आहे. पातीड तुम्ही नर्मदा आणि सरस्वतीचा संगम आहे, जरूर जा द्या हो. प्रत्येक नर्मदा परिक्रमा करणारी मंडळी तिथून नर्मदा परिक्रमा उठवतात, म्हणजे तिथून जातात. नेमावर आहे, अमरकंटक आहे, पण तिथं जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातली मंडळी ओंकारेश्वरहून द्यावं. फार महत्त्व आहे या ज्योतिर्लिंगाचं. एका तासात आपण काय काय सांगणार द्यावं. आणि म्हणून 11:30 वाजले. किती रास झाली? 12 राशी पाहायचे, 12 ज्योतिर्लिंग पाहायचे. फार गोड आहे. आणि म्हणून आपण मेष राशी पाहिली आहे का नाही, रामेश्वरम. वृषभ रास भगवान सोमनाथ, भगवान नागेश्वर. मिथुन रास आणि ओंकारेश्वर कर्क रास. आता कितवी रास? 5वी सिंह रास. 12 ज्योतिर्लिंगाचं पैकी शेवटचं ज्योतिर्लिंग जे आहे घृष्णेश्वर, वेरुळा जवळ आहे का नाही. वेरुळा एल्लोरा म्हणतात त्याचे इंग्लिशमध्ये. देवा हो, 12 ज्योतिर्लिंग त्या घृष्णेश्वराचं एवढं महत्त्व आहे. त्या घृष्णेश्वराची जी पिंड आहे ती पूर्वेला आहे. प्रत्येक भगवान शंकराची जी पिंड आहे ना, जसं आपल्या नाशिक आश्रमामध्ये भगवान शरवेश्वराची पूर्वेला आहे. बरेचसे लोक विचारतात, सगळं उत्तरेला राहतं आहे भगवान शंकराचे पिंडीचं मुख, इकडं पूर्वेला कसं काय? त्यांना सांगितलं, इकडं 12 ज्योतिर्लिंग, 12ही ज्योतिर्लिंग पूर्ण झाले घृष्णेश्वरला, म्हणून पूर्व अभिमुख, म्हणजे जिकून दिवस उगतो ना तिकडं मुख आहे त्या जलधारीचं, म्हणजे पिंडीचं पूर्वेला आहे. जाऊन पहा द्यावं. जी जी मंडळी गेली असेल वेरुळला, जरूर जा. सगळ्या तीर्थापैकी गौभर जास्तच आहे, कारण तिकडं शेवाळतळ आहे. जा द्यावं. त्याच लोक गेले का नुसतं पर्यटन म्हणून जातात, कावळा पण फिरून. असं नका करू, विनोद सोडा द्यावं. अवश्य जा. तिकडं तळ्यामध्ये स्नान करा. तिकडं लक्ष गणपती आहे खेटूनच, घृष्णेश्वराच्या आणि तळ्याच्या तळ इकडं, आणि मध्ये लक्ष गणपती. जरूर जा द्यावं. लक्ष गणपती म्हणजे लाख गणपती तिथं निर्माण झाले. तिथं जरूर जा दर्शनाला. सद्गुरू गणेश बाबांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की भगवान गणपती बाप्पा इथं आलेले द्यावं. आता जिथं भगवान शंकर आहे तिथं गणपती बाप्पा राहणारच आहे का? इकडं लक्ष द्या सगळ्यांनी. जय गणेश जय गणेश हो. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा. माता जागी पार्वती पिता महादेवा. 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 जिथं माता पिता आहे का? माता जागी पार्वती पिता महादेव. जिथं आई वडील तिकडे गणपती बाप्पा राहणारच आहे. आणि म्हणून अवश्य घृष्णेश्वरला वेरुळला जा द्यावं. म्हणून सिंह राशीचे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आहे. भगवान घृष्णेश्वर राहू द्या ध्यानात, आहे का नाही? जरूर जा द्या हो. फार घृष्णेश्वरचा महिमा.
महिमा आहे. 12 ज्योतिर्लिंग तुम्हाला सांगितलं, सप्त जन्म कृतम पापम. या 12 ज्योतिर्लिंगाची जर कथा आपण श्रवण केली तर 7 जन्माचं पाप जातं. आणि महाशिवरात्रीला तुम्ही श्रवण करताय, किती महापर्व काळ आहे. आणि म्हणून 5वी जी रास आहे ती सिंह रास आहे. आता 6वी रास तुळ रास. तुळ म्हणजे तराजू, हा शिव म्हणजे 4 पाहिजे बरं का, जंगलात राहणारे प्राणी. आणि तुळ म्हणजे तराजू. तुळ राशीची मंडळी तोलून मापून बोलतात. कुठं बी असं वायपट नाही बोलत, अनंत वाचाळ बरळती बरळ नाही. हा, कोणाला समजून जरी सांगायचं असलं ना, त्यांना समजून सांगणारी तुळस रास आहे. कोणाचं भांडण मिटायचं असलं तर तुळस रास आहे. कारण तराजून तोलून सांगतात ना. ज्यांची तुळ रास आहे ना द्या हो, त्यांनी फार भाग्यवान समजलं पाहिजे. का? त्या तुळ राशीचं ज्योतिर्लिंग आहे महाकाल. जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, महाकाल. सगळ्यात मोठं लिंग. तुम्ही लाईव्ह जर गुगलवर सर्च केलं महाकालची महापूजा, भस्म आरती, अख्खे लोक पहा तुम्ही, आहे की नाही, अख्खं जग महाकाला जात आहे. कॉरिडॉर झालं आहे, जाऊन पहा यावं. आता फार सुंदर चालला. एक क्षिप्रा नदी आहे जिथं कुंभमेळा भरतो, आज जसं आपल्या नाशिकला भरतो तिथं क्षिप्रा नदी आहे का नाही. आणि त्या क्षिप्रा नदीच्या काठावर भगवान उज्जनीय महाकाल, महाकालेश्वर तिथं आहे. महाकाल म्हणजे मोठं मोठं शिवलिंग आहे, कवळीत मानणार नाही असं. वा ती भस्म आरतीन दररोज द्या हो चिता भस्म, मेलेल्या माणसाचं बरं का, म्हणजे राख म्हणजे भस्म. हां, दररोज ताजं बरं का, ताजं भस्म जाळलं आहे की नाही. आपण राख सोडतो ना, ते महात्मा दररोज लगेच पटकन जातात. असं म्हणतात का 350 लोक दररोज मरतात. किती? 350. केवढं असं उज्जैन. आणि दररोज कोणी मरतच ना. लगेच ते जळण झालं, लगेच ताजी रास लगेच मस्त 10 वेळेस ते गाळून लगेच भगवान शंकराला भस्म आरती. जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल, जय महाकाल. आणि म्हणून तुळ राशीच्या लोकांनी तर बाकीचे भरपूर मंडळी जातात, पण तुळ राशीच्या मंडळीने जरूर उज्जैनला जायला पाहिजे. द्यावं तिथं नवनाथाचं स्थान आहे, गुफा आहे, भरतरी हरीची गुफा, जाऊन पहा देवा. हरिसिद्धी माता आहे. इतके देवाचे मंदिर आणि इतके ज्योतिर्लिंग आहे. देव अंगरेश्वर भगवान मंगलनाथ, मंगळाचा जन्म तिथं झालेला आहे. अंगरेश्वर तिथं तपश्चर्या केली, खाली जाळ टाकून हिस्तू टाकून भगवान मंगळाने तपश्चर्या केली. आणि त्या ठिकाणी भगवान शंकर प्रगट झाले, म्हणून तिथं अंगरेश्वर महादेव मंदिर. किती अंगरेश्वर, जरूर जा द्यावं. नुसतं जाऊन नाही यायचं. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी नोट किया जाय भाई. गेल्यानंतर त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी गेल्यानंतर एक मुक्काम करायचा द्यावं. जिथं राहिलं तिथं कोऱ्या नोटा द्यायच्या बरं का, थुका लावेल नाही. जिथं राहिलं तिथं काहीतरी दिलं पाहिजे. जिथं खाल्लं तिथं काहीतरी दिलं पाहिजे. अभिषेक केला काहीतरी दिलं पाहिजे. द्यायचं शिकावं. जय जय शुद्धी उदारे प्रसिद्धी. उदार अंत करणारा आपण काही कवेनं थोडं दिलं पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी फरक, तुका म्हणे फार, का म्हणे फार, थोडा तरी फरक, थोडा तरी फरक, थोडा तरी फरक. भावे गावे गीत गीत, भावे गावे
भस्म आरती लोक देव हजारोच्या लाखोचे लोक जातात दर्शन घेतात. जरूर जा देव. तूळ राशीचं ज्योतिर्लिंग भगवान महाकाल आहे उज्जैनला, जिथं कुंभमेळा भरतो देव. आपला नाशिकचा झाला का लगेच उज्जैनला भरतो. जरूर जा देव. कुंभमेळ्याला जाण्याचं आता दररोज गाड्या हे ते किती मंडळी जातं. विमान पण जातं. आम्ही आत्ता मागच्याच महिन्यात विमानाने जाऊन आलो. एक गुरुबंधू आहे, चला बाबा आपल्याला महाकालला जायचं. गेलो विमानाने. तिकडे काय आहे का नाही, मस्त पूजा आहे ते सगळं. सांगायचं तात्पर्य तूळ राशीनं आपण महाकालेश्वरला गेलं पाहिजे. किती रास झाल्या? 6 झाल्या. 7वी वृश्चिक रास. वृश्चिक म्हणजे विंचू. ठणका देणारे. कोणाला जर ठणका देत असेल समजून घ्यायचं वृश्चिक रास आहे. आपल्या घरात जर वृश्चिक रास असेल बरं का, राहील ना ध्यानात, तर आपल्या घरात एक ॲटॉम बॉम्ब ठेवलेला आहे. केव्हा स्फोट होईल सांगता येणार नाही. वृश्चिक राशीचे माणसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बायकोला मारतील, नाहीतर शिव्या तरी देतील. आई बनगोड. इतकं अवघड कठीण वृश्चिक राशीचं. वृश्चिक रास आहे माहिती तो देवा. ही माहिती कोण सांग गुजीन तुम्हाला कोण सांगणार आहे अशा महापर्व काळात. वृश्चिक राशीची माहिती तर राहू द्या. ही अशी बोलती ना, असं माझं फार अवघड होऊन जाते. ते समजून घ्यायचं. वृश्चिक राशी जर बोलत असेल तर वृश्चिक रास समोर वृश्चिक आहे म्हणजे वृश्चिक रास आहे. आपण शांत राहिलं पाहिजे. नाही भगवान वैद्यनाथ, प्रलय वैद्यनाथ. आणि बिहारमध्ये बाबा वैद्यनाथ तिथं पण आहे. बिहारमध्ये पण वैद्यनाथ आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये वैद्यनाथ आहे. वृश्चिक राशीने जरूर आपल्या ज्योतिर्लिंगाला जावं, अभिषेक करावं. खूप महत्त्व आहे तिथं. तळ आहे पांडवासाठी. तिथं भगवान वैद्यनाथाने तिथं बाबा भगवान शंकर भस्मरूपाने तिथं देव भस्मरूपाने वैद्यनाथ बाबा वैद्यनाथ. आणि म्हणून फार महत्त्व आहे. एक महत्त्व सांगायचं राहील ना ध्यानात. वृश्चिक राशीचे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर धनुरास आहे. आता ही धनुरास 2 स्वभावाची राशी बरं का. धनु म्हणजे धनुष्य आणि बाण. ज्यांची असेल धनुरास बरं का, धनुष्य आणि बाण आहे का नाही. कधी धनुष्य लावतीन असं आडवीतीन आहे का नाही, कधी कधी डायरेक्ट धनुष्यबाण सोडते. 2 स्वभावाची रास आहे धनुरास. त्यांचं ज्योतिर्लिंग आहे भगवान काशी विश्वनाथ. कुठे आहे? काशीला. जहाँ शिवजी विचरण करते हैं उस भूमि को काशी कहते हैं. जहाँ शिवजी विचरण करते हैं उस भूमि को काशी कहते हैं. भगवान काशी विश्वनाथ. काशीला आहे. काशीला आपण मांजर मारली का जायचं काशीला ऐक. अशी म्हणे. मांजर मारल्यावर नसतं जाऊ नका द्या हो. ज्यांची धनुरास आहे त्यांनी तर जरूर जावं, कारण आपल्या राशीचं ज्योतिर्लिंग आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी जावं द्यावं. सगळ्याला काशीला जावं लागतं द्यावं. जा काशीला द्यावं. भगवान काशी विश्वनाथ. गंगेच्या काठी द्यावं आहे का नाही. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया. आपण नुसतं मस्त आहे का नाही. लग्नाच्या वेळेस ऐकतो ना गंगा सिंधू आहे का नाही. देवा सांगायचं तात्पर्य की जिथं गंगा आहे नुसतं गंगा म्हणलं वाचे म्हणत गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणत गंगा गंगा वाचे म्हणत गंगा गंगा वाचे म्हणत गंगा गंगा सकळ दोष जातील भंगा सकळ दोष जातील भंगा. कृष्ण
पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी नुसतं वाचन गंगावंत सकळ दोष जातील भंगाशा. गंगेच्या काठी भगवान काशी विश्वनाथ हे धनुराशीचं ज्योतिर्लिंग आहे. ज्यांची असेल त्यांनी जरूर जा द्यावं आणि म्हणून प्रत्येकाने गेलंच पाहिजे म्हणा काशीला. पण तुळ राशीनं तर खास बाबांचं स्वागत करा. सर्वांनी टाळ्या वाजा द्या. हो रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. आणि म्हणून काशी विश्वनाथ भगवान हे धनुराशीचं ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग 12 राशीचे आपण 12 ज्योतिर्लिंग कोणते कोणते ते बघतो आहे. फार महिमा आहे. वेळ तर कमी आहे. चालून द्यायचं का? 11:15 झाले. 12पर्यंत आहे आपला अजून 10 ते 12 12पर्यंत. बरं 15 मिनटात आवरून घेऊ आपलं शेपूट. आमचं काही नाही, मागण पुढून दटवलं घोडं. असं इकडे लक्ष द्या. धनु राशीचं मेष राशीचं रामेश्वर, वृषभ राशीचं सोमनाथ, मिथुन राशीचं नागेश्वर, कर्क राशीचं ओंकारेश्वर, सिंह राशीचं घृष्णेश्वर आणि देव हो 6वी रास राहिली मधी कन्या आहे की नाही. कन्या सासुरची जाये. कन्या रास ही 2 स्वभावाची रास बरं का. 6वी राशी आपण पार 9व्या राशीपर्यंत गेलो तर 6वी रास कन्या रास. कन्या राशीचं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुनम श्रीशल्यम मल्लिका अर्जुन शिव मल्लिका अर्जुन मल्लिकार्जुन शिव मल्लिकार्जुन मल्लिका अर्जुन शिव मल्लिका अर्जुन मल्लिकार्जुन शिव मल्लिकार्जुन. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शिव. मल्लिकार्जुन भगवान मल्लिकार्जुन 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग आपल्या आंध्र आणि केरळ आहे की नाही. मल्लिकार्जुन देव हो. अशा मल्लिकार्जुन हे कन्या राशीचं आहे. कन्या रास 2 स्वभावाची रास म्हणजे स्त्री पण माणूस पण बरं का. कन्या रास कन्या बाई पण स्त्री पण कन्या रास 2 स्वभावाची रास आहे. आणि म्हणून त्यांचं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. मल्लिका बी येणार अर्जुन बी देव. पाताळ गंगा आहे खाली देव हो. प्रत्येक ठिकाणी समुद्र आहे, कुठं नदी आहे, कुठं तळं आहे. काय सांगायला पाहिजे. अशा ठिकाणी आपण गेलं पाहिजे देव. आपल्या ज्योतिर्लिंगाला गेलं पाहिजे. आणि म्हणून कन्या राशीचं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन आहे. जरूर जा देवा देव. हां किती वनात आहे, किती उंच आहे. जाऊन पहा देव मल्लिकार्जुनला. फार महत्त्व आहे देव. इतकं मोठं मंदिर आहे. खूप मोठी कथा आहे. आपल्याला एवढी सांगायची नाही. पण कन्या राशीचं ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन आहे. आणि म्हणून 7-8 पर्यंत झालं की नाही. आता मकर राशीचं ज्योतिर्लिंग भीमाशंकर. तर भीमाशंकर आपल्या जवळच आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये. भीमाशंकर जवळ आहे, पुण्याजवळ भीमाशंकर. भीमा नावाची. आणि भीमाशंकर म्हणजे भीमासाठी भीमाशंकर प्रगट झाले. रावणाचा नातू तिथं येऊन तार पडायचं तिथे.
तिला पाहण्यासाठी. आणि मग भीमाशंकर म्हणजे भगवान शंकर, हां, त्या भीमा नावाच्यामुळे शंकर प्रगट झाले म्हणून भीमाशंकर तिथं. असं ज्योतिर्लिंगाचं महत्त्व, एक 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 महत्त्व. तर भीमाशंकर हे धनुराशीचं, मकर राशीचं, मकर रासाशी देव हो, अपेक्षाभंग. किती काही केलं म्हणजे अपेक्षाभंग का? त्यांच्या अपेक्षाभंग हां काऊन होते? त्यांची अपेक्षा रेल्वे एवढी राहते, रेल्वे एवढी. रेल्वे केवढी आहे की नाही? डब्बे 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 म्हणजे ही वासना ती वासना, हे ते खूप मोठी. आणि म्हणून द्या हो, मकर राशीच्या लोकांनी भीमाशंकरला गेलं पाहिजे एकदा. त्यांचं ज्योतिर्लिंग आहे ते डांकिन्या भीमशंकर. सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशल्यं मल्लिकार्जुनं. श्रीशल्यला नाही का मल्लिकार्जुन. उज्जनीय महाकालम ओंकारम ममलेश्वरम केदारम हिमपृष्ठे डांकिन्या भीमशंकरम. हे भीमाशंकर मकर राशीचं आहे आणि म्हणून मकर राशीचं भीमाशंकर आहे. त्यानंतर केदारनाथ कुंभ राशीचं आहे. ज्यांची कुंभ रास आहे त्यांनी केदारनाथला जरूर जावं. जवळ आहे, जवळ आहे. हिमालय तो केदारम. हां, सगळं आठवतं द्याव. केदारनाथला जाऊन पाहतो मी काही काहीला. हां, 4x4चं म्हणल्यानंतर घोड्यावर बसल्यानंतर बापरे, भगवान केदारनाथ, भगवान केदारनाथ, भगवान केदारनाथ, भगवान. खाली 1000 फूट दरी आणि वर 1000 फूट. असं केदारनाथ हिमालय तो केदारम. हिमालयामध्ये द्या हो केदारनाथ भगवान ज्योतिर्लिंग. आमच्या अहिल्याबाई होळकरनी द्या हो, कसं बांधलंय जाऊन पहा. इथं जायला जागा नाही, तिथं अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरनी हां नाही ते ज्योतिर्लिंगाचं जीर्णोद्धार केला. जाऊन पहा देवा देव भगवान केदारनाथ आहे की नाही. हिमालय येते ते बर्फ पडतंय. स्नान करून पहा. आम्ही स्नान करून बसलो तर लोकांनी लगेच पैसे ठेवायला सुरुवात केली. मला गाव म्हणजे इथं कोणी स्नानच करत नाही. कारण ना करंगळी बुडवली अशी काचा चावली आपलं तरी काही होत नाही. आणि तुम्ही कशी काय आंघोळ करून बसले? म्हणलं आता दररोजचा आमचा सण नियम आहे बाबाजीचा विधीचा आहे की. आणि म्हणून देव हो भगवान केदारनाथ कोणत्या राशीचं? कुंभ राशीचं. कुंभ म्हणजे भरलेलं आहे की नाही, मडकं. कुंभरास. कुंभरास होऊन कोणा संगच बोलणार नाही. कायम फुगेल ना फुगेलच. जसं बाकर फुगती तशी. हे विनोद सोडा द्यावं याच्यातला सांगायचं. कुंभ राशीचं द्यावं. कुंभ भरलेलं, ज्ञानाने भरलेलं कुंभ. कुंभ ही ज्ञानाची रास आहे. कुंभ भरलेले. आणि असं त्यांचं ज्योतिर्लिंग भीमाशंकर आहे आपलं केदारनाथ आहे. कुंभ राशीचं केदारनाथ आहे. आणि 12वं जे आहे त्र्यंबकेश्वर. 12वी रास आहे मीन रास. ज्यांची मीन रास असेल त्याने त्र्यंबकेश्वर जलतत्वाची आहे की नाही. मीन रास त्यांचं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर आहे. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री. 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 त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री. म्हणून मेष राशीपासून तर हे त्र्यंबकेश्वर मीन राशीचं आहे देह. जलतत्वाची राशी. काही जलतत्वाच्या राशी आहे का नाही. कोणत्या कोणत्या? वृश्चिक, कर्क आणि मीन ह्या जलतत्वाच्या राशी आहे. कुंभ, तुळ आणि मिथुन हे वायुतत्वाच्या राशी आहे. मेष, सिंह आणि धनु ह्या अग्नितत्वाची राशी आहे. हा जो वृषभ, कन्या आणि मकर हे पृथ्वी तत्वाचे राशी देव. म्हणून
ज्यांचं पृथ्वीतत्व आहे ते पाहतो खाली आहे, आणि ज्यांचं अग्नितत्व आहे ते उंच आहे पाहतो. आहे की नाही? काही उंचावर आहे ना, काही शिखरावर, आहे की नाही? आणि म्हणून कोणाचं वायुतत्व आहे, कोणाचं जलतत्व आहे, कोणाचं काय खूप आहे. एवढं सगळं प्रवचन एका प्रवचनात सांगायचं तात्पर्य असे 12 ज्योतिर्लिंग 12 राशीचे आहे द्या हो. राहील ना ध्यानात? थोडक्यात सांगितलं ते बी. आमचं काही नाही मागण पुढून दटवलं गोड. संध्याकाळपर्यंत आम्ही सांगू, पण आपल्या महाशिवरात्र आहे द्या हो. आणि म्हणून भगवान शंकराला आपली जी रस असेल, आपल्याला आपल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी नाही जाता आलं द्यावं, पण भगवान ओंकारेश्वर इथं तर आहेच. आणि म्हणून ज्यांना जसं शक्य झालं त्यांनी अभिषेक केला पाहिजे आणि एक बिल्व भगवान शंकराला वाहिलं पाहिजे. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. तू भोळा साम सदा शिवाय, आहेस तू भोळा साम सदा शिवाय. आहेस तू भोळा 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 रे सदा शिव भोळा, भोळा 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 साम सदा शिव भोळा, भोळा 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 साम सदा शिव भोळा. भोळा 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 भोळा. शंकर महाराज भोळा यांच्या गळ्यात रुमाळ, शंकर महाराज भोळा त्यांच्या गळ्यात गुंडमाळा. आहेस तू भोळा साम सदा शिवा, आहेस तू भोळा सांब सदा शिवा. विश्वप्राशुनिया कंठ तुझा निळा, विषप्राशुनिया कंठ तुझा निळा. पाऊन वैसज कैलासावरी लांबून या समाधी, भावनी वैसज कैलासावरी लावणी या समाधी. राम ध्यानी मनी आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला भगवान शंकराला वेलाची का आवड आहे देवा? ज्यांना ज्यांना उष्णतेचा त्रास असेल त्यांनी बेलाची पानं खायची. बेलाचा काढा घ्यायचा. किती सोपं आहे देव. भगवान शंकराला कायम तपश्चर्या शंकराने तप केले, भगवे निशान लावे. भगवान शंकर कायम तपश्चर्या करता म्हणून त्यांना उष्णता निर्माण होते आणि म्हणून कायम बेलाचं पान हलहाल विषय घेतलं. भगवान चंद्र भगवंताला डोक्यावर घेतलं. शंभूर मुकुटमणी चंद्र भगवान आहे की नाही माथ्यावर घेतले, तरी दाह शांत झाला नाही. बेलाचं पान मग थोडा शांत दाह कमी झाला. रामनामानं तर पूर्णच गेला आहे की नाही. आणि म्हणून बेलाची फार आवड आहे त्यांना. काही अक्का बेलपत्रिका तांदूळ दोन्ही आणा बरोबर. आज महाशिवरात्र आहे, काही नाही मिळालं तर निदान बेलाचं पान अवश्य वाहा. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी बेलाचं पान खायचं. पहा तुम्ही. आणि म्हणून एक बिल्वपत्र त्रिगुणम त्रिगुणाकार त्रिनेत्रम त्रयाय त्रिजन्म पाप संवार एक बिल्वम शिवाय. काही अक्का कोटी कन्या महादानम एक बिल्वम शिवार्पण. बिल्वष्टकम फार मोठं आहे, पण कोटी कन्या एवढ्या कन्या दान आपल्याला करता येणार नाही. एक कन्यादान करायचं म्हणलं फार अवघड आहे की नाही. आता तर अवघडच झालं आहे की नाही, नको सांगा. आणि म्हणून कोटी कन्या महादान एवढं दान होतं द्यावं एक बिल्व. आणि म्हणून आज
भगवान शंकराला बिल्वपत्र जरूर वाहा द्यावं.